प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केलं जाणार। शिवभक्तांचा संताप लक्षात घेत पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात त्याला न्यायालयात घेऊन जावं लागेल। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून पोलिसांनी अटक केली आहे। तब्बल 1 महिन्यानंतर तो पोलिसांच्या हाती सापडला। विकृत इतिहास सांगणारा व्यक्ती अखेर सापडला। इंद्रजित सावंतांची प्रतिक्रिया। कोरटकरला समर्थन देणाऱ्यांची नावं महाराष्ट्रासमोर आली पाहिजेत, सावंतांचं वक्तव्य। कोरटकरला नागपूरच्या कोणत्या नेत्याचं संरक्षण होतं का याची चौकशी व्हायला पाहिजे, अनिल देशमुखांची मागणी। कामरा प्रकरणी जी तोडफोड झाली तो विषय शांत करण्यासाठी कोरटकरला अटक। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। आता त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देतात की बेड्या ठोकून आणतात हे पाहणं महत्त्वाचं, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। प्रशांत कोरटकरच्या अटकेला 1 महिना का लागला, अमोल मिटकरींचा सवाल। कोरटकरच्या अटकेला उशीर हे नागपूर पोलिसांचं अपयश असल्याचंही वक्तव्य। कुणाल कामरावर गुन्हा दाखल झाल्यानंतर खार पोलिसांनी कामराला नोटीस बजावली। चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। कामरा सध्या पॉंडिचेरीमध्ये असल्याची सूत्रांची माहिती। फोन देखील बंद असल्यानं त्याला ट्रेस करण्यात पोलिसांना अडचणी निर्माण होत आहेत। कुणाल कामराशी मुंबई पोलिसांचा अखेर संपर्क। एबीपी माझाला सूत्रांची माहिती। व्हिडिओतील वक्तव्याबद्दल खेद नसल्याचं कामराचं स्पष्टीकरण। आपण माफी मागणार नसल्याचं कुणाल कामराचं स्पष्टीकरण। आपण घाबरत नसून कुठेही लपून बसलो नसल्याचं कामराचं वादानंतर अधिकृत स्टेटमेंट। कोणीही उपमुख्यमंत्र्यांचा अपमान करू शकत नाही, त्यामुळे कुणाल कामरानं माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। संविधानानं प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार दिलाय, परंतु त्यानं ते योग्य पद्धतीनं मांडावं। अजित पवारांची कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंविरोधातील गाण्यावर प्रतिक्रिया। कुणाल कामराकडून हॅबिटॅट क्लबमध्ये शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीचा निषेध। मनोरंजन स्थळ हे फक्त एक स्टेज, कॉमेडीसाठी स्थान जबाबदार नाही, कामराचं स्पष्टीकरण। खारमधील स्टुडिओ तोडफोड प्रकरणी अटक झालेल्या 11 जणांना जामीन मंजूर। कुणाल कामराचा शो झाला त्या स्टुडिओची तोडफोड केली होती। कुणाल कामरानं सत्य मांडलं, कामरानं काहीही चुकीचं केलं नाही, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। स्टुडिओची तोडफोड शिवसैनिकांनी नाही तर तोडफोड एकनाथ शिंदे गटानं केली, ठाकरेंची टीका। फडणवीस अकार्यक्षम आहेत हे दाखवण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंची टीका। शिंदे गटाला काल इतकं का झोपलं, ठाकरेंचा सवाल। विरोधी पक्षातील लोक कुणाल कामराचा वापर करून घेत आहेत, मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। देशातील प्रतिष्ठित लोकांबद्दल असं बोलणं योग्य नाही, सरनाईकांची प्रतिक्रिया। कुणाल कामरा विकृत स्वभावाचा माणूस, प्रवीण दरेकरांची विधानसभेत माहिती। कामराच्या मुसक्यावळून त्याला तात्काळ अटक करा, दरेकरांची मागणी। उद्धव ठाकरेंवर महायुतीचे नेते ज्या पद्धतीनं बोलतात त्यावेळी प्रोत्साहन दिलं जातं, मग एखाद्यानं व्यंगात्मक पद्धतीनं खरी परिस्थिती मांडली तर आक्षेप का घेतला जातो, वैभव नाईकांची टीका। 2022 नंतर उद्धव ठाकरेंवरही कॉमेडी करण्यात आली, तेव्हा आम्ही ते हलक्यात घेतलं, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया। कुणाल कामराची कॉमेडी हा कलेचा एक भाग आहे, पेडणेकरांचं वक्तव्य। कुणाल कामराच्या गाण्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंकेंकडून निषेध। अशा पद्धतीने एखाद्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह गाणं किंवा वक्तव्य करणं हे चुकीचं, लंकेंची प्रतिक्रिया। कुणाल कामराविरोधात शिंदेंची शिवसेना ठाण्यात आक्रमक। शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीनं टेंभीनाका चौकात आंदोलन। नाशिकमध्ये कॉमेडियन कुणाल कामराविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन। पोस्टरवर लाथा मारत कामराविरोधात घोषणाबाजी केली। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा, आज कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा होणार। बीड प्रकरण, परभणी प्रकरण, कोरटकर, सोलापूरकर या सगळ्या प्रकरणांवर मुख्यमंत्री उत्तर देणार। आज महायुतीच्या वतीनं विधानसभा उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला जाईल। राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडेंना उपाध्यक्षपदासाठी संधी देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती। विधिमंडळ समित्यांची घोषणा आज होणार। महायुती आणि महाविकास आघाडीचे या संदर्भात एकमत, सगळ्या त्रुटी दूर झाल्यामुळे नियुक्त्यांचा मार्ग मोकळा। 2014 मध्ये ठाकरेंची शिवसेना कौरवाच्या भूमिकेत होती। 2014 मध्ये 147 जागा देण्यास तयार असताना उद्धव ठाकरे 151 जागांवर अडून बसले, फडणवीसांची ठाकरेंवर टीका।
महापारेषणची प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. 100 दिवसांचा आराखडा पूर्ण करण्यात ऊर्जा विभाग अव्वल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ऊर्जा विभागाचं रिपोर्ट कार्ड प्रकाशित. 3 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच मुख्यालयात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली कराव. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश. 2025 पासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न राबवला जाईल. सीबीएसई पॅटर्न संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसेंचं सभागृहात निवेदन. राज्यातल्या शिक्षणाचा पाया कमजोर. 10वीतील विद्यार्थ्यांना गुणाकार भागाकार येत नाही. अर्जुन खोतकरांचा सरकारला घरचा आहे. मनसेचं मिशन महानगरपालिका सुरू. मनसेच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर मनसेचे नेते आणि मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंनी बैठक बोलावली. मनसे पक्ष कार्यालय राजगड इथं बैठकीचं आयोजन. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीजर प्रदर्शित. येत्या रविवारी शिवतीर्थावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार. राज ठाकरे कुणावर निशाणा साधणार याकडे सगळ्यांचे लक्ष. मुंबईतल्या रस्त्यांसंदर्भात बैठक पार. बैठकीमध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंची देहबोली चर्चेत. आदित्य ठाकरेंचा शिंदेंकडे कटाक्ष. शिंदेंनी मात्र नजरानजर टाळली. शिवसेना खासदार संजय राऊत आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नाशिकच्या विश्रामगृह इथं भेट. भेटीदरम्यान दोघांकडून एकमेकांची विचारपूस. रायगडमध्ये वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वातावरण तापलं. इतक्या वर्षांनंतर समाधी उकरून टाकण्याची आता चर्चा का? कोकण कडा संघटनेचा प्रशासनाला सवाल. रायगडच्या पायथ्याशी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचीही मागणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्याचा कुठेही उल्लेख नाही. इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया. फहीम खानचा जामिनासाठी नागपूरच्या सत्र न्यायालयात अर्ज. प्रकरणावरची पुढची सुनावणी 1 तारखेला पार पडेल. नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खान आणि अब्दुल हाफिज यांच्या घरावरील तोडक कारवाईस न्यायालयाची स्थगिती. 15 दिवसात उत्तर सादर करण्याचे नागपूर खंडपीठाचे राज्य सरकार आणि पालिकेला निर्देश. गुन्हेगारांवर कारवाई करा, पण निरपराधांचं घर तोडणं अन्यायकारक. वाढत्या गुन्हेगारीवर चर्चा टाळण्यासाठी सरकार मुद्दे डायव्हर्ट करते. इम्तियाज जलील यांचा नागपूर घटनेवर निषेध. सतीश भोसले उर्फ खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 2 दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर खोक्याला शिरूर न्यायालयानं कोठडी सुनावली. इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये केलेल्या गैरवर्तनाबद्दल पश्चात्ताप होतोय. असं पुन्हा होणार नाही. समय रैनानं महाराष्ट्र सायबर सेलसमोर चूक मान्य केली. ठाण्यातील पार्किंग प्लाझा रुग्णालयातील भोंगळ कारभार उघड. मनसेच्या अविनाश जाधवांकडून सगळा प्रकार उघडकीस. कोट्यवधींची साधन सामग्री धूळ खात पडल्याची माहिती. सीमा गावित आणि रेणुका शिंदेची पॅरोलसाठी हायकोर्टात याचिका. फाशीचं जन्मठेपेत रूपांतर करताना आरोपींना कोणतीही सवलत न देण्याचं कोर्टाकडून स्पष्ट. क्रूर बाल हत्याकांडातील आरोपींच्या याचिकेस राज्य सरकारचा विरोध. परभणी पंचायत समितीचा लाचखोर शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात. नालई बांधकाम आणि अंगणवाडी संरक्षण भिंत कामाच्या मोजमाप पुस्तिकेसाठी 10,000ची लाच मागितली. घरजडतीमध्ये 80 ग्रॅम सोनं आणि 58,500 रुपये सापडले. कोल्हापूरमध्ये राज्य उत्पादन शुल्काकडून बनावट दारू घेऊन जाणाऱ्याचा पर्दाफाश. नितीन ढेरे असं आरोपीचं नाव. आरोपी हा राज्य उत्पादन शुल्काच्या गाडीवर ड्रायव्हर असल्याची माहिती. आरोपीकडून 27 लाखांचा मुद्देमाल जप्त. धारावीमध्ये गॅस सिलेंडरनं भरलेल्या गाडीचा स्फोट. पीएमजीपी कॉलनी परिसरामध्ये रस्त्यावर पार्क केलेल्या सिलेंडरच्या गाडीमध्ये आग लागल्यानं स्फोट. जालना परतूर तहसील कार्यालयाच्या गोदामाला भीषण आग. जुनं साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्र जळून खाक. आगीचं कारण अजूनही अस्पष्ट. पालघरमध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्राच्या गोडाऊनला भीषण आग. आगीमध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेलं भात मोठ्या प्रमाणात जळून खाक. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा अंदाज. जालन्याच्या भोकरदनमधील आलपूर शिवारातील पिकाला आग. 15 एकरवरचा गहू आणि मका जळून नष्ट. शेतीचं साहित्यही जळल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नाशिक शहरातील गंजमाळ परिसरामध्ये गाडीला धक्का लागल्यानं महिलेस शिवीगाळ करत मारहाणीचा प्रयत्न. कार चालकाविरोधात भद्रकाली पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक.
विरारमध्ये फटाक्याच्या दारूचा स्फोटामध्ये 10 वर्षांचा चिमुकला जखमी, दिलसाल अन्सारी असं जखमी झालेल्या चिमुकल्याचं नाव. अमरावतीतील जवाहर नवोदय विद्यालयातील परिसरात असलेल्या जंगलामध्ये आग, अग्निशमन दलानं वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं मोठी हानी टळली. जळगाव शहरातील रस्त्यांची कामं अद्यापही पूर्ण न झाल्यानं नागरिक संतप्त, जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक देत निवेदन दिलं. आझाद मैदानात शिक्षकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. आझाद मैदान इथं विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान टप्पा हवा, यासाठी शिक्षकांनी अंगावरती रॉकेल ओतून घेतले. सोलापुरातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचं थकीत अनुदान तातडीनं द्या, वाव महिला संघटनेची राज्य सरकारकडे मागणी. धुळ्यामध्ये विविध मागण्यांसाठी EPS 95 संघर्ष समितीचं धरणं आंदोलन. विविध मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली. महागाई भत्ता मिळावा, पेन्शनर पती पत्नीस मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची आंदोलकांची मागणी. परभणीमध्ये सिंचन विहीर आणि गोठ्यांचं अनुदान थकलं. स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांचं जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन. 8 दिवसात पैसे नाही मिळाले तर जिल्हा परिषद इमारतीवरून उड्या मारण्याचा इशारा. रविवारपर्यंत जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता. तापमान 43 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज. याबाबत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. हिंगोली जिल्ह्यातील पाणीसाठ्यात मोठी घट. तापमानात वाढ होत असल्यानं पाण्याची मोठ्या प्रमाणात मागणी. चिमूर तालुक्यात मोखाळा नदीघाट परिसरात TN1 नावाची 3 वर्षांची वाघीण जेरबंद. ग्रामस्थांच्या मागणीनंतर वनविभागाची कारवाई. वाघीण जेरबंद झाल्यानं परिसरातल्या ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. खासदारांच्या पगारात 24% वाढ. दैनंदिन भत्ता आणि पेन्शनमध्येही वाढ. संसदीय कामकाज मंत्रालयाकडून अधिसूचना जारी. कंत्राट देताना अल्पसंख्याकांना 4% आरक्षण देण्याचा प्रस्ताव कर्नाटक विधानसभेत मंजूर. राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांची माहिती. बांगलादेशचा क्रिकेटपटू तमीम इक्बालला हृदयविकाराचा झटका. तमीमवरती तातडीनं एन्जिओप्लास्टी. ढाका प्रीमियर लीगचा सामना खेळत असताना तमीमला झटका आला. पुष्कर जोगच्या हार्दिक शुभेच्छा. चित्रपटाचा प्रीमियर शोला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद. डॉक्टर नितीन ढेपे यांच्या दधीची सोलर पॉवर तर्फे या प्रीमियर शोचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी छावा चित्रपट पाहणार. 26 मार्चला संसदेच्या बालयोगी सभागृहामध्ये विशेष स्क्रीनिंग होणार. क्रिकेटर KL राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टीला कन्यारत्न. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.